जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये आजच्या सिरीजमधला हा नवीन व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत, तुमच्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे, तुम्ही ज्या घटकामध्ये फॉर्म भरायचा आहे त्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण माहिती आपण प्रूफ सहित देत असतो. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही सर्च करून सुद्धा जाऊ शकता. टेलिग्रामला जायचं आणि काय सर्च करायचं, पोलीस भरती 03 सर्च करा, आपलं चॅनल मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी चॅनल जॉईन करायचं आहे, काय सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि जॉईन करायचं आहे चॅनल. आजपर्यंत किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती बघूया. नागपूर, मुंबई, चालक, ठाणे शहर, ठाणे वगैरे जे जे आपल्यापर्यंत पोहोचलेले फॉर्म ते आपण बघणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे आपला नागपूर शहर पोलीस कॉन्स्टेबल, ज्याला पोलीस शिपाई असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. आणि नागपूर शहर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, किती अर्ज क्रमांक आहे तर 2117 म्हणजे 2117 फॉर्म इथे गेलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्यापर्यंत जितकी माहिती आलेली तोपर्यंत. आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये 2117 फॉर्म गेलेला आहे. पुढील घटक बघूया. पुढचा घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, आपली ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर सर्वांनी बिंदासपणे फॉर्म पाठवायचा आहे. अजूनपर्यंत एकाही महिला उमेदवारांनी आपल्यापर्यंत अर्ज पाठवलेला नाही आहे, तर महिला उमेदवारांनी सुद्धा पाठवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुमची सर्व पर्सनल माहिती, पर्सनल डेटा आपण ब्लर करून ठेवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID, फोटो, साईन, ॲड्रेस सर्व काही आपण ब्लर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हाईड करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, झाकून ठेवणार आहोत. फक्त तुमचा अर्ज क्रमांक आणि निवडलेला घटकच सांगणार आहोत. तर बिंदास तुम्ही पाठवू शकता, कारण की महिला उमेदवारांचे खूप कमेंट असतात की सर इथे किती फॉर्म आले, इथे किती फॉर्म आले. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सांगणार नाही तर आपल्याला कसं माहिती होणार आहे, कारण की महिलांचा अर्ज क्रमांक हा वेगळा असतो, हे लक्षात घ्या महिला उमेदवारांनो. जर तुम्ही समजत असाल की पुरुष उमेदवारांमध्ये ठाणेला इतके फॉर्म आले, नागपूरला इतके फॉर्म आले, तर विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवारांचा अर्ज क्रमांकच हा वेगळा असतो. उदाहरणार्थ पुरुष उमेदवारांचे 500 फॉर्म गेले असतील तर महिला उमेदवारांचे फक्त 50 किंवा 60 फॉर्मच गेले असतील, हे लक्षात ठेवा. म्हणून महिला उमेदवारांनी जोपर्यंत फॉर्म पाठवलेला नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की नेमके अर्ज किती गेले आहेत. तर बघा 96 65 31 03 34 हा आपला चॅनलचा व्हॉट्सअप क्रमांक आहे. विद्यार्थी मित्रांनो, JS टुडे म्हणून तुम्ही सेव्ह करू शकता. मला कृपया हाय, गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मॅसेज पाठवू नका. डायरेक्ट फॉर्म पाठवायचा आणि तुमचं नाव सांगायचं तर नाव सांगायचं आणि बिंदास आपल्या या नंबरवर पाठवू शकता. कारण की हाय मॅसेज खूप मला करत असतो विद्यार्थी मित्रांनो. हाय, GM वगैरे असे फालतूचे मॅसेज करू नका. त्यानंतर पुढील घटक बघूया. पुढील घटक बघा विद्यार्थी मित्रांनो, तो आहे चंद्रपूर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी 1457 फॉर्म आलेले आहे. त्यानंतरचा पुढील घटक आहे विद्यार्थी मित्रांनो, CP मुंबई ड्रायव्हरसाठी, चालकसाठी 4454 अर्ज गेलेले आहे. आणि पुणे कारागृहासाठी 3800 फॉर्म गेलेले आहे. त्यानंतर पुढील घटक बघा, ठाणे शहरसाठी, ठाणे शहर पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज बघा 1408 अर्ज गेलेले आहे. त्यानंतर पुणे कारागृहासाठी अर्ज क्रमांक बघू शकता 3843, 3800 सुद्धा आला आहे आपल्याकडे आणि 3843 सुद्धा आलेला आहे. त्यानंतर आहे SRPF धुळे बलगट क्रमांक 6 अर्ज क्रमांक बघू शकता 943 क्रमांकाचा अर्ज क्रमांक आहे. तर सर्वांनी आपल्या या नंबरवर पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो फॉर्म, ठीक आहे. तर बघा, तुम्ही आमची मदत कराल तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुमची मदत करणार आहोत. तर बिंदास या नंबरवर तुमचा अर्ज पाठवायचा विद्यार्थी मित्रांनो. फोटो काढून पाठवा किंवा स्क्रीनशॉट घेऊन पाठवा. फक्त मला डायरेक्ट अर्ज क्रमांक असा पाठवू नका व्हॉट्सअपला, सर माझा इतका अर्ज क्रमांक आहे, कारण की आपण प्रूफशिवाय माहिती देत नाही. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्वांनी अर्ज पाठवायला विसरू नका. धन्यवाद.